धावफलकावर लावली गेली समाप्तीनंतर. यावेळेस वारंवार आपण पाहतोय पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची टप्पा न ओळखता इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. तिसरा डॉट बॉल या ओव्हर मधला. येस, इट्स कॉल अ ब्लाइंड स्ट्रोक, म्हणजे न पाहता खेळण्यात आलेला स्ट्रोक. आणि शैलेश आपण पाहतो लॉंग ऑनला तैनात आहे आणि डिप स्क्वेअरलेगला दिशेने देखील क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा चेंडू आपण पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज आपण पाहिलं तर कुठेतरी संघाला अडचणीत टाकतोय, कारण की खेळण्यात आलेले 3 डॉट चेंडू त्यामध्ये विकेट म्हणजे 4 चेंडू हे डॉट असतील. आणि गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या पद्धतीने गोलंदाज पाहिलं सचिन 5 चेंडूंचा खेळ घेऊन आला, 5 चेंडूमध्ये धावा, एकच खर्च करून 2 विकेट माघारी पाठवल्या. आणि ही धाव जी एक आले ती देखील स्क्वेअर धाव आहे, म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये आत्तापर्यंत फलंदाजाच्या बॅटला बॉल लागून दिलेला नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मी म्हणेल फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवरती नाचवतोय, त्यांची परीक्षा घेतोय, अचूक गोलंदाजी, अचूक मारा, टिचून मारा, आणि ज्या पद्धतीने भेदक गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागेल. आणि हा छोटा पॅकेज मोठा धमाका आहे. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पाहतोय सचिनची, कौतुक करावं लागेल. टेटमेवाडी संघ अडचणीत घावलेला आहे. इथे एका साईडला आड तर दुसऱ्या साईडला वीर, यामधला खेळ टेटमेवाडी संघाचा पाहतोय, मात्र यामधून उठून उभं राहावं लागेल. ज्या पद्धतीने सुनील आहे नवीन बॅट्समन, सुनीलला खेळी करावी लागेल. आणि होय, आज संघासाठी खेळावं लागेल. नक्कीच शेवटचा चेंडू हा देखील खोलवर पद्धतीचा बॉल. नक्कीच बॅटची कडा घेऊन गोशी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. माफ करा, 22च्या रूपामध्ये एक धाव येते. आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर टेटमेवाडी टीमची धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. किरण सर आपण जर पाहिलं तर जी कामगिरी नितीन बनपुरी 11 बनपुरी टीमसाठी करतो तशा पद्धतीची कामगिरी आपल्याला सचिन करताना पाहायला मिळते मराठी ओढे जुळेवाडी टीमसाठी. व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याच्याकडे नक्कीच आहे. अगदी, कारण की ही गोलंदाजी महत्त्वाची होती. मागच्या मॅचमध्ये बॅट्समन तोच होता, मात्र गोलंदाज वेगळा होता. या मॅचमध्ये बॅट्समन तोच, मात्र त्याच बॅट्समनच्या तोलाचा, मोलाचा, त्याच बॅट्समनच्या अनुभवाचा, त्याच बॅट्समनच्या टचचा गोलंदाज इथे भेटला. आणि इथे कोण विजयी झालं? गोलंदाज. हिचे कोणाचं वर्चस्व? गोलंदाजाचं. मात्र जाऊयात या दुसऱ्या गोलंदाजाकडे. शैलेश, पुन्हा सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षण तैनात असेल, वेगाने जातोय, उंच उडी घेतोय, बॉल अडवतोय, मात्र डेंजर झोनला दुसरी धाव कंप्लीट होईपर्यंत चेंडू मात्र पोहोचत नाहीये. आणि या 2 धावा संघाच्या स्कोर कार्डवरती ऍड होतात. धाव संख्या 4च्या घरामध्ये. ज्या पद्धतीने संतोषच्या बॅटमधून या धावा येतात, मात्र धावा आल्या पाहिजे त्या कशाही येऊ देत, कारण की फायटिंग स्कोर ही महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो राहुल पाटील यांचा संघ बनपुरी सोबत जाऊन लढेल. पुन्हा एकदा लिफ्ट केला म्हणजे पंच आपल्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर, म्हणजे ही आहे स्वैर मार आणि एक्स्ट्रा मध्ये भर. तर धाव संख्या 5च्या घरामध्ये. नक्कीच किरण सर, या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर संतोषला तितकीशी बॅटिंग मिळाली नव्हती, किंबहुना एकही चेंडू खेळण्याचा संधी त्याला मिळाली नव्हती. आता खरं त्याची परीक्षा आहे, कशा पद्धतीची तू बॅटिंग करतो हे त्याला दाखवावं लागेल. यावेळेस नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, गोशी क्षेत्रामध्ये जातोय, विकेट किपरकडनं चुकी होते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 धावा आतापर्यंत तरी नक्कीच आल्यात. आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुनील आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, संतोष यांच्या जोडीला थोडंसं चर्चा केली, शब्दांची देवाणघेवाण गेली, अनुभव शेअर केला गेला, कशा पद्धतीने खेळावं लागेल बघूया. यश मिळतंय का? चौकार षटकार येत आहेत का? यावेळेस मात्र नक्कीच येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्कीच थँक्यू डीजे अद्वैत. चला तर डीजेने देखील एंट्री घेतले आणि सूर्य मावळतोय, मात्र मॅच इथे गरम करतोय बॅट्समन संतोष. बॅकफुटला जाऊन फुल फटका, मात्र कनेक्शन नाही आणि एक धाव.
ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या डिक्लेअर स्वरूपामध्ये येते आणि संघाची धावसंख्या मात्र 13 वरती जाऊन पोहोचेल. सर अगदी वेळेवरती हा षटकार येतोय. देर है मात्र दुरुस्त है. ज्या पद्धतीने षटकार आल्यानंतर धावसंख्या कुठेतरी फायटिंग स्कोरमध्ये जातोय, मात्र अधिक काटकर समोरच्या संघामध्ये पाहता धावसंख्या कुठेतरी 30च्या घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि इथे प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती मी म्हणेल आक्रमण करावं लागेल, तरच पुढे जाऊन ही धावसंख्या 30-35च्या घरामध्ये जाईल. आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दिशेने पुन्हा एकदा त्याच पल्ल्यामध्ये फटका. आणि ज्या पद्धतीने वेगाने एक धाव कंप्लीट केली जाते, कम्युनिकेशन चुकीचं आहे, बॉल कॅरी केला जातोय आणि विकेट इथे पाहता निघून जाते. ती म्हणजे सुनील यांचे. त्यांनी पाहिलं नव्हतं, त्याने कॉल दिला होता, मात्र बॉल कोणाच्या हातामध्ये आहे ते पाहिलं नव्हतं. तर जाऊया डीजे अद्वैत यांच्याकडे. अद्वैत, थँक्यू सो मच. तर धावसंख्या आपण पाहतोय भावेश न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतो, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. टीमची धावसंख्या झाली आहे 15. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि बॅटिंग करत असताना टेटमेवाडी टीमची धावसंख्या आहे 15. 15 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ म्हणजे 12 चेंडूमध्ये 15 धावा आणि येणाऱ्या 6 चेंडू महत्वाचे असतील. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात, कारण की अधिक काटकाचा विचार केला तर आजच्या दिवसातील कव्हर ड्राईव्ह ज्या बॅट्समनच्या पल्ल्यामधून सुरेख आलाय आणि त्या बॅट्समनचा विचार करता फायटिंग स्कोर, फायटिंग जेट आपण पाहिलं तर 30 धावा महत्त्वाच्या आहेत, ज्या समोरील संघाला फायटिंग करण्यासाठी देणं योग्य ठरतंय. तर धावसंख्या 15 असताना या 6 चेंडूमध्ये दीपक गोलंदाजी मार्कवर, म्हणजे जुळेवाडी या संघाकडे गोलंदाज नाहीये तर तोफखाने आहेत. मागच्या मॅचमध्ये बघितलं ते तोफखाने येणारा प्रत्येक बुरुंज पाडत होता, येणारा प्रत्येक दरवाजा खिळखिळा करत होता. ती गोलंदाजी, त्या भेदक गोलंदाजी समोर हे बॅट्समन किती वेळ टिकतात, त्या भेदक गोलंदाजी समोर हे बॅट्समन किती धावा खेळणार हे महत्त्वाचं आहे. तर 6 चेंडूसाठी प्रेक्षक आहेत, तुम्ही आहे, आम्ही आहे. आणि हा पहिला चेंडू, हा फुलटॉस मात्र सुरेख फटका, एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका शांत केली जाते. ही आहे 1 धाव आणि एक धाव मात्र 5 चेंडू हातामध्ये. या 5 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, किती धावा येतील, किती धावा रोखल्या जातील. जर मोठा फटका येतोय तर तेलामध्ये फोडणी आहे आणि जर मोठा फटका थांबवला जातोय तर फलंदाजामध्ये दबाव आहे. मात्र ही मॅच रोमांचक आहे. नक्कीच सर, हे 5 चेंडू महत्वाचे असतील. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण लँड होतोय सरळ अधिक काटकर यांच्या हातामध्ये. अजून एका विकेटचं पतन. भावेश मात्र 0वर बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. चेंडू जातोय, यष्टा उद्ध्वस्त करतोय, विकेटचं पतन होत आहे. ही बेधक गोलंदाजी आणि या गोलंदाजी समोर मी म्हणेल फलंदाजांनी गुडघे टेकलेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी असताना फलंदाज शांत आहे, मात्र धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. सर लो स्कोरिंग मॅच, महत्वाची मॅच. एक मॅच तुम्ही विजयी झालात म्हणजे तुमचा आत्मविश्वास तिथे वाढलेला होता, मात्र तुमचा ओपनर बॅट्समन जेव्हा आउट होतो तेव्हा तो आत्मविश्वास कुठेतरी खालावरतो. म्हणजे टीमचा कॅप्टन्सला देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर
तो खेळतोय तर टीम जिंकते, तो नाही खेळत तर टीम फाईट नाही करत आहे, धावसंख्या थांबली जाते. इथे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र हॅट्रिक विकेटवरती दीपक पुन्हा एकदा तयार होतो. या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक होईल का हा प्रश्न इथे निर्माण होतोय. स्लोअर वन अगदी पॅड लाईन मध्ये गोलंदाजी आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते. काय गोलंदाजी आहे लेगबायच्या स्वरूपामध्ये. राजू नाखवा सरांचा इशारा येतोय. धावसंख्या 17 वरती जाते. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट ओव्हर स्लॉग ओव्हर. मैदानामध्ये दीपक ज्या पद्धतीने 2 चेंडूमध्ये 2 विकेट माघारी पाठवल्या. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. देर हे मात्र दुरुस्त आहे. या चेंडूवरती येतोय षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट आणि हा जातोय सीमारेषे पार. बॅटच्या रडामध्ये प्रवीण ज्या पद्धतीने बॅटच्या रडामध्ये हा चेंडू आल्यानंतर बाहेर फेकला त्याने. मैदानामध्ये बॉल द्यायचा आयोजक. बॉल येतोय मैदानामध्ये सर. शेवटच्या क्षणाला जेव्हा 2 चेंडू उरले होते तेव्हा 5व्या चेंडूवरती षटकार येतोय. धावसंख्या कुठेतरी समाधानकारक धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तर शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकातील. एक षटकार येतोय. या चेंडूवरती जर दुसरा षटकार आला तर धावसंख्या अगदी नटेल, सजेल, सजवेल आणि चमकेल. तर काय असेल या चेंडूवरती गणित, काय असेल या चेंडूवरती धावा. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. यष्ट्यांचा वेध म्हणजे विकेटचं पतन आणि धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या थांबले ती म्हणजे 23च्या घरामध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. 24 रन्स टू विन. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे अद्वैत यांच्याकडे. वेलकम डीजे. मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजीव 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 in the mix. Body babu tule ye jai kar badal go. 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 हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे अद्वैत. हॅलो. चला मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीम. हॅलो. हॅलो हॅलो. बॅट्समन पाठवून द्यायचे जुळेवाडी टीम. 24 धावांचं लक्ष ठेवण्यात आले आणि बनपुरी टीम आपण प्लेइंग इलेव्हन तयार ठेवायची आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण आलात बसलात तरी चालेल.
नक्कीच स्क्रीनवर आपण पाहू शकाल बनपुरी टीमचे खेळाडू विश्रांती घेत असताना मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये, आणि युट्यूबच्या माध्यमातून हे प्रक्षेपण लाईव्ह दाखवलं जात आहे. संपूर्ण पाटण तालुका, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशामध्ये इंडिया क्रिकचे कॅमेरामॅन दृश्य अचूक टिपत असताना स्ट्रायकिंग एंडला सचिन, नॉन स्ट्रायकिंग एंडला अधिक काटकर, गोलंदाजी मार्कवर भावेश. पहिलाच बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. हादरा दिला जातोय. क्या बात आहे, लाजवाब. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अनिकेतची विकेट स्वस्तामध्ये गेली गोल्डन डक. या मॅच मध्ये देखील जशास तसे उत्तर, तू शेर मी सव्वा शेर. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर सचिनला माघारी पाठवलं जाते, अर्थात तो तरतोय गोल्डन डकचा शिकार. मात्र लक्ष असेल अधिक काटकर वरती, आणि हा संघ सहजासहजी हार मानत नाहीये. नवीन जर्सी आहे. ती म्हणजे भावेश याच्याकडनं विकेट आली आहे पहिल्या चेंडूवर. तदनंतर वाईट बॉल आलाय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका सजवलाय. वन बाउन्स भन्नाट वेगाने बॉल, सीमा रेषा पार, हार पार आणि भुर्र फरार, चौकार. नक्की, कारण की सुरुवातीला सांगितलं होतं या फलंदाच्या बॅटीमधून धावा येत आहेत, आणि या फलंदाजी बॅट बोलत आहेत, त्याच्या बॅटीच्या पल्ल्यामध्ये बॉल येत आहेत, आणि जोपर्यंत हा आहे तोपर्यंत मॅच आहे, तोपर्यंत जुळेवाडी संघ इन आहे. मात्र शेवटी जुळेवाडी संघाकडे बॅटिंग लाईनअप जरूर आहे, मात्र या संघावरती विश्वास आहे, या खेळाडूवरती विश्वास आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय, या पुन्हा एकदा बॉलिंग मागवा तयार होतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. व्हॉट अ टायमिंग, जजमेंट, ॲबिलिटी, क्षमता, काय क्षेत्ररक्षण आहे. आहा, आजच्या दिवसातील सर्वात देखणं क्षेत्ररक्षण. मी म्हणेल 6 धावा रोखल्या तिथे या खेळाडूने. कौतुक करावं लागेल. कॅच जरूर होती, मात्र त्यापेक्षा महत्वाचं होतं धावा रोखणं. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, कौतुक करेल. फटका देखील सुरेख होता. आणि प्रणव प्रवीणने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, कव्हर फटका, तिथे कुठली धाव नाहीये, मात्र इथे क्षेत्ररक्षण चुकी होते. इथे आपण पाहिलं एक धाव अडवण्यासाठी जो गोलंदाज इथे मेहनत करतोय, त्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाहीये. म्हणूनच की काय गोलंदाजाचा आत्मविश्वास खालवला जातोय. संघाची धावसंख्या पुढे जाते, ती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 11च्या घरामध्ये. काय बोलाल सर, एक क्षेत्ररक्षण, या 4 धावा आणि ही कॅच. पण यासाठी कौतुक करेल ते अधिक काटकर यांचा. त्यांनी बरोबर गॅप शोधला. त्या बाजूला आपण पाहिले त्यांनी मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाकडे संधी होती, संधी मात्र त्याच्याकडनं हुकली आणि 4 धावेचा फायदा झालाय. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाजा भावेशने मात्र गती थोडीशी कमी केली, थोडा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एक डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या अजूनही 11वर स्थिरावली आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक आहे, शेवटचा चेंडू असेल. 24 धावांच्या लक्ष्याचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र विकेटचं पतन. दीपक बॅक टू द डगआउट. अधिक काटकरेबांनी मारलेला फटका, बॉलरचा त्याला झालेला स्पर्श आणि त्यानंतर घेतलेला यष्ट्यांचा वेध, कारण दीपक यांनी सोडली होती पॉपिंग क्रीज. हे मला वाटतंय देव देतं आणि कर्म नेतं. अगदी हे पहिल्यांदा होत आहे. मात्र
या विकेट नंतर काय बिघडतंय काय घडतंय हे देखील महत्वाचं आहे. विकेट आले ती कशी आले मात्र ती महत्वाच्या क्षणाला आले, ती म्हणजे दीपक यांची. मात्र अधिक काटकर हे नाव आज गाजतंय वाजतंय, या नावाचा बोलबाला आहे, या नावावरती कौतुकाचा पाऊस पडतोय. त्याचं कारण असं की शेवटपर्यंत हा खेळाडू खेळतोय आणि कव्हर फटका, ज्या कव्हर ड्राईव्हसाठी हा खेळाडू ओळखला जातो त्या कव्हर ड्राईव्हमध्ये एक चौकार जरूर आलाय आणि एक षटकार जरूर आलाय. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 11. 24 धावांची आवश्यकता असताना 11 या धावसंख्येवरती मराठा वॉरियर्स जुळेवाडी हा संघ जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 2 षटकार 2 षटकार, 12 चेंडू 12 चेंडू 3 चौकार 3 चौकार, 12 चेंडू. हे साधं सोपं सरळ गणित असेल ते म्हणजे जुळेवाडी या संघाला 13 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. अधिक काटकर हे नाव महत्वाचं, हा काटा काढणं महत्वाचं ते टेटमेवाडी संघासाठी. गोलंदाज पाहतोय अनिकेत, जो बॅटिंग मध्ये शांत मात्र बॉलिंग मध्ये काय करतोय. यॉर्कर चेंडू क्षेत्ररक्षण आहे, बॉल पकडेल मात्र फेकी तिथे अचूक नाहीये. इथे संधी होती, डेंजर झोनला होता शैलेश. अधिक काटकनी त्याला मागे पाठवलं, स्वतःजवळ स्क्रीज ठेवली, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता. कारण की अनिकेत जेव्हा गोलंदाजीसाठी आलाय तर अनिकेतच्या गोलंदाजीवरती सर्व काय अवलंबून आहे. 6 चेंडूचा खेळ अनिकेतच्या हातामध्ये, मात्र पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, पंच स्वैर मार, ही आहे एक्स्ट्रा. म्हणजे ज्या पद्धतीने 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना समीकरण मात्र थोडंसं मागे पुढे होत आहे, मात्र अनिकेतवरती लक्ष असेल. हा गोलंदाज आजच्या या क्षणाला महत्वाचा टर्न ऑफ व्ह्यू देऊ शकतो आपल्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा सुपर फटका, कॅच ड्रॉप होते अगदी या मोक्याच्या क्षणाला. ही जसं कॅच असती तर मॅच देखील असती, मॅच बनली असती, मॅच जिवंत असते. मात्र ही कॅच ड्रॉप होते, डोक्यावरती गेलेले हात आणि अनिकेतचे खांदे खाली. म्हणजे ही कॅच किती महत्वाची हा क्षण टिपला तर माहिती पडेल. कारण की ही कॅच जर सुटते आणि मॅच जर सुटते तर ही कॅच मनाला टोचेल. ब्रेकअप नक्की परवडेल, कारण की ही मॅच आहे महत्वाची. समोर आहे बनपुरी संघ, वाट पाहतोय कोण जिंकेल, आमच्या सोबत भिडेल. मात्र या मॅचचे अजूनही सूत्र कायम आहेत अनिकेतच्या हातामध्ये. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, इथे ते स्वैर मार, वाईट सर कॅच ड्रॉप महत्वाच्या क्षणाला. कारण की जिथे अधिक काटकर सारख्या खेळाडूचा काटा काढण्यासाठी प्रत्येक गोलंदाज 1 बाउन्स त्याला आपण पाहिलं तर दंडित केलं जातं. 1 बाउन्सने मात्र अधिक काटकर ज्या पद्धतीने जीवदान भेटतंय. शैलेश आहे स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, लेगकट टाकण्यात येतोय. आणि या चेंडू नंतर आपण पाहतोय तर धाव संख्या कुठेतरी स्थिर आहे. निर्धाव चेंडू आणि धाव संख्या 14च्या घरामध्ये. नक्कीच गिरण सर, अजूनही 10 धावांची आवश्यकता. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र निश्चितरित्या पूर्ण केले जात आहेत. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा दिल्यात. टीमची धावसंख्या 2 धाव्याने जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. अवघ्या 8 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीमला. तर गोलंदाजी मार्कवर अनिकेत. यावेळेस शपल खोलण्याचा प्रयत्न, थोडीशी बोट फिरवली होती, चेंडूवर पडल्यानंतर थोडासा ऑफ साईडला टर्न होतोय आणि एक डॉट बॉल येतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, दुसरं षटक मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या अजूनही 16, याचा अर्थ 8 धाव्यांची गरज. येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा इथे मात्र टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये.
आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक असेल शैलेश याच्याकडे. शेवटच्या बॉलवर घेण्यात आली सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 17च्या घरामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करायचंय. टिटमेवाडी टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शेवटचा निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी आपण पाहतोय कुणाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अर्थातच संतोष यांच्या खांद्यावर देण्यात आली. अष्टपैलू व्यक्तिमत्व. टीमची धावसंख्या 17. अजूनही 7 धाव्यांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 6. स्ट्रायकिंग एंडला शैलेश काळे, नॉन स्ट्राईक एंडला आदिक काटकर. आतापर्यंत चांगली मॅच आली आहे. 2 विकेटचं पतन नक्कीच झालंय. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस भन्नाट वेग. शैलेश काळे यांना हा चेंडू समजण्या अगोदरच विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. तर मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी रनचेस स्पर्धेचा नियम. पाच चेंडू 7 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी शांत पंचांकडे जावं लागेल. येस सर, डिक्लेअर मध्ये म्हणजे समीकरण मात्र सर आता येऊन पोचतंय. 4 चेंडू 6 धावा. सर कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच? होत्याचं नव्हत्याचं होतं. ही आहे महत्वाची मॅच. आणि सर यालाच म्हणतात हाय व्होल्टेज मुकाबला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आदिक काटकर हा नॉन स्ट्राईक वरती अजूनही आहे. म्हणजे जो हुकमी एक्का आहे त्याला नॉन स्ट्राईक वरती थांबवण्यामध्ये यश आले ते म्हणजे टेटमेवाडी या संघाला. ज्या टेटमेवाडी संघाकडे धावसंख्या कमी असताना त्याने ती धावसंख्या रोखून ठेवले, थांबवून ठेवले. शैलेशवरती लक्ष आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, आशेचा किरण आहे. कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा 24 धावा जर थांबवल्या तर गोलंदाज आणि टेटमेवाडी या संघाची चर्चा नक्की होईल. मात्र संतोषकडे जाऊयात. संतोषने शांत ठेवलंय शैलेशला. मोठा फटका आहे, टायमिंग बेमिसाल, म्हणून मी सांगतो टप्पा महत्वाचा. जातोय 6 धावांसाठी आणि मॅच इथे विन होते. अर्थातच मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. म्हणून सर मी नेहमी सांगत असतो बाहुबलीमध्ये कटप्पा जेवढा महत्वाचा आहे ना, क्रिकेटमध्ये टप्पा तेवढा महत्वाचा आहे. टप्पा चुकला, कार्यक्रम झाला, मॅच विन झाली जुळेवाडी संघ. तर हार्ड लक बॅड लक टेटमेवाडी संघ. तर मॅच साठी यायचंय बनपुरी 11 बनपुरी वर्सेस मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. बोथ द टीम्स, बोथ द कॅप्टन्स, यू बोथ कम ऑन द टॉस्का बॉस या व्यासपीठावरती. चला या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अर्थातच मराठा वॉरियर्स जुळेवाडी टीमचा सचिन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिन आपण यायचंय व्यासपीठावर.